जय शिवराय. मी रवी येळवे. आज मी आलो होतो अशोक सुनील जाधव याच्या शेतामध्ये अद्रक बघण्यासाठी. तर तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे खूप असे तरुण आहेत की बाबा 11-12वी झाली मग नोकरीच्या मागे पडतात. याने तसं काही न करता याने सर्वात योग्य आणि सर्वात भारी पर्याय निवडलेला आहे, ती म्हणजे शेती. तर त्याने तब्बल 1 एकरचं पीक घेतलेलं आहे या शेतामध्ये अद्रकीचं. तर आपण त्याला विचारणार आहोत की बाबा या एकरमध्ये तुला किती खर्च आला आणि किती कालावधी झालेला आहे या अद्रकीला. तुम्ही पाहू शकता अद्रक. तर अशोक, तू आम्हाला सांग की बाबा किती एकरमध्ये अद्रक आहे तुझी? अद्रक आता सध्या 1 एकर आहे. आणि तू अद्रकीसाठी किती खर्च केला आतापर्यंत? अद्रकीला सध्या आता लाख रुपये खर्च येत नाही माझ्या. किती महिन्याची कालावधी किती झालेला आहे अद्रकीला? कालावधी 2 महिने झालेले आहेत. 2 महिने. हो. 2 महिन्याची अद्रक आहे. तर तुम्ही सर्वप्रथम अद्रक बघून घ्या कशी आलेली आहे व कशी नाही. तर आता आपण त्याला विचारणार आहोत की बाबा याला सरासरी उत्पन्न किती राहील व हे अद्रक काढण्यासाठी कधी येईल, म्हणजे परिपक्व कधी होईल अद्रक? अद्रक 8 महिन्यानं काढा येते. 8 महिन्याने काढा येते. हो. तर तुला सरासरी उत्पन्न किती राहील अंदाजे? सर 8-9 लाख रुपये राहतात. 8-9 लाख रुपये राहतील. किती महिन्यामध्ये प्रोसेस आहे? किती महिन्याची प्रोसेस आहे पूर्ण? 8-9 महिन्याची प्रोसेस आहे. 8-9 मध्ये. तर तुम्ही पाहू शकता 8-9 महिन्यामध्ये तब्बल 8-9 लाख राहणे म्हणजे कमीत कमी किती सोडून द्या 1 लाख रुपये महिना तर सहज याला पडू शकतोय. तर सगळ्यात भारी पर्याय निवडलेला आहे. जे शेतीला कमी लागतात त्यांच्यासाठी खास आहे बरं का. तर आपल्या सोबतच आलेले आहेत वैभव शिंदे. आपण त्यांना देखील विचारणार आहोत की त्यांना म्हणजे अद्रक कशी वाटली व त्यांनी 2 शब्द सांगावे. बऱ्याचदा असं होतंय की तरुण पोरांनी शेती करायची म्हणलं की एकतर घरच्यांची साथ नसते किंवा मग समाजात लोक काय म्हणतील की एवढ्या कमी वयामध्ये शेती करतायस मग नंतर काय करणार आहेस. तर त्यांना एकच सांगणे बाबा, इथं येऊन फक्त एकदा आमच्या सोन्याची अद्रक बघा, नंतर तुम्हाला कळून जाईल शेती काय आहे आणि शेतीमध्ये काय नाही येते. त्यामुळं सगळ्या तरुण उद्योजकांना बी सांगणं की बाबा काम आणि शिक्षण तर चालूच आहे, पण त्यासोबतच शेतीकडे पण थोडंसं लक्ष द्यावं आणि शेतीमधलं सुद्धा थोडंसं नॉलेज असणं खूप गरजेचं, कारण आपण आहोत ग्रामीण भागामधले आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं थोडं का होईना नॉलेज पोरांना असलं पाहिजे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचा सोन्या आहे. आणि जर आदर्श घ्यायचाच असेल तर 100% आमच्या सोन्याचा आदर्श घ्यावा त्यांनी आणि एकदा अद्रक बघायला नक्की यावं. अतिशय म्हणजे एकदम भारी असं बोलले, कारण की तरुण पिढीने खरंच आदर्श घ्यावा अशा मुलांचा, जे की बाबा दुसरी काही न करता स्वतः मालक बनण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याकडे नोकर बनून राहण्यापेक्षा स्वतः मालक बनण्याची एक वेगळीच मजा आहे. तर शेतीला कमी लेखणाऱ्यांसाठी एक एकदम खास आहे. जय जवान जय किसान. कधीच शेतीला कमी लेखू नका. बस एवढंच सांगेल.